महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। महाडमध्ये पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर खळबळ। बदलीनंतर पोलीस निरीक्षक मोबाईल बंद करून गायब। महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या तडकाफडकी बदलीनंतर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। बदलीच्या पार्श्वभूमीवर ते मोबाईल बंद करून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे। महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी दिवसभर घरी होते। सायंकाळी 5:30च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर गेले। काही कागदपत्रांची गरज असल्याने त्यांनी एका व्यक्तीला घरी पाठवलं आणि स्वतःही लगेच घरी येतो असं सांगितलं। मात्र त्यानंतर ते घरी परतले नाही। दरम्यान त्यांच्या चालकांना चावी घेऊन घरी जाऊन कुटुंबियांना माहिती दिली की साहेबांनी पोलीस स्टेशनमधून मोबाईल बंद केला असून ते कुठेतरी निघून गेले आहेत। तडवी यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत सांगितले की त्यांच्या पतीची नुकतीच बदली करण्यात आली आहे। यापूर्वी ही बदली विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि मोठ्या मानसिक तणावातून ते बाहेर आले होते। एका वर्षानंतर पुन्हा बदली कशी करण्यात आली? कोणतीही नोटीस न देता इतक्या घाईत बदली का करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे महाडमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिकृत खुलासा अद्याप न मिळाल्याने रमेश तडवी हे नक्की कुठे गेले आणि का गेले नेमकं कारण समोर आलं नाही। मात्र रात्री 2 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक रमेश तडवी हे सुरक्षित असल्याची गुप्त माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। काहीतरी आत्महत्या करण्यास गेले, जीव द्यायला गेले असा जो पत्रकारांसमोर जो आमचा रिपोर्ट येतोय त्याबद्दल आपण काय म्हणाल? बरं, ते आज होते घरी दिवसभर आणि संध्याकाळी 5:30ला असे ड्युटीला निघाले आणि इथं आले आणि 8:30ला मला फोन आला त्यांचा। त्यांना काही ते कागदपत्रे पाहिजे होती। मग त्यांनी एका माणसाला पाठवलेलं आणि मग नंतर बोलले की नको, मीच येतो घरी। त्याच्यानंतर ते घरी आलेच नाही। मग त्यांचे ड्रायव्हर आले चावी वगैरे घेऊन आणि त्यांचं बुक घेऊन। ते बोलले की साहेब पोलीस स्टेशनमधून कुठे मोबाईल स्विच ऑफ करून निघून गेले। म्हटलं काय झालं? तर ते बोलले की त्यांची बदली केली। म्हटलं कसं काय अचानक? आताच बदली केलेली। म्हटलं आताच आले ते कोर्टातून, एवढा त्रास केला त्याने। एक वर्ष काढलं त्यांनी कोर्टात। रडून खूप रडले ते कोर्टात। एवढा त्रास करून आले ते या पोलीस स्टेशनला आणि पुन्हा या लोकांनी इतक्या प्रेशर मध्ये ठेवलं आणि पुन्हा बदली केली नोटीस न देता। आधी नोटीस द्यावी ना, यांनी खुलासा मागावा, नाही केलं त्यांनी तसं, डायरेक्ट बदली केली। हे दुसऱ्यांदा झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.